नमस्कार. आज आपण 2 ते 3 वर्ष टिकणाऱ्या गव्हाच्या एकदम साध्या सोप्या पद्धतीने कुरडया कशा बनवायच्या हे पाहणार आहोत. त्याचबरोबर या कुरडया दुपटीपेक्षाही जास्त फुलतात. एकदम सोप्या साध्या पद्धतीने या कुरडया कशा बनवायच्या हे आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण कधी कधी विकत घेतो, तर तुम्ही या कुरडया एकदा घरी नक्की करून बघा. या कुरडया आरामशीर तुमच्या 2 वर्ष टिकतात किंवा त्याहीपेक्षा जास्त टिकतात. तर आता आपण कुरडयांचा व्हिडिओ पाहायला सुरुवात करूयात. सर्वात अगोदर आपण या ठिकाणी गहू घ्यायचे आहेत. कोणताही गहू घेतला तरी चालेल. गहू स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर हे गहू आपल्याला 4 दिवस भिजवायचे आहेत. 4 दिवस भिजवताना गव्हाचं पाणी दररोज बदलायचं आहे. समजा आज सकाळी आपण गहू भिजवला आहे, तर चौथ्या दिवशी संध्याकाळी हा गहू वाटायचा आहे. तर चौथ्या दिवशी संध्याकाळी मी या गव्हातील पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि 2 चाळण्यांमध्ये काढून हा गहू ठेवलेला आहे. त्यानंतर थोडा थोडा गहू मिक्सरमध्ये घालणार आहे आणि वाटून घ्यायचा आहे. तर वाटताना एक काळजी अशी घ्यायची आहे की जास्त मिक्सर फास्ट मोडवरती ठेवायचा नाही आहे, जेणेकरून त्या गव्हातील जी लालसर तांब असते किंवा गव्हाचे सालातील रस या आपल्या कुरडयांच्या चिकामध्ये उतरेल अशा पद्धतीने गहू आपल्याला वाटायचा नाही आहे. अगदी पल्स मोडवरती गहू वाटायचा आहे. त्यामुळे गव्हातील जे सालीचा आर्क आहे तो चिकामध्ये उतरणार नाही. गहू पूर्णपणे वाटून घ्यायचा आहे सुरुवातीला आणि त्यानंतर अशा पद्धतीने एका पातेल्याला मी कापड बांधून घेतलेला आहे. कापड घेताना शक्यतो टेरेकॉटचं घ्या आणि थोडंसं पातळ घ्या. एखाद्या साडीचा पीस असेल जो तुमच्या वापरात नसेल तो तुम्ही घेऊ शकता. सुती कापडामुळे पटकन चीक गाळला जात नाही आणि अशा पद्धतीने हे कापड घेतल्यामुळे व्यवस्थित चीक गाळला जातो. त्यानंतर आपण सुरुवातीला एका चाळणीमधनं चीक गाळून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी घालून जशी आवश्यकता वाटेल त्या प्रमाणात आपण पाणी घालायचं आहे आणि चीक गाळून घ्यायचा आहे. त्याचबरोबर सर्व गहू मी एकदाच वाटून घेतलेले आहे. त्यानंतर सर्व वाटलेल्या गव्हाचा एकदा चीक पाडून घेणार आहे आणि जशी आवश्यकता मला वाटेल त्या प्रमाणात मी थोडं थोडं पाणी घालत आहे. तर अशा पद्धतीने थोड्या वेळाने मी चाळणही बदललेली आहे. चाळण घेताना त्या चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे गव्हाचा जो चिकटपणा असतो तो चाळणीला चिटकून राहत नाही. त्याचबरोबर हातालाही तुम्ही थोडंसं तेल लावू शकता, म्हणजे हातही जास्त चिकट होणार नाही. तसेच हा कुरडयांचा प्रकार आपल्या मराठी संस्कृतीत प्रत्येक सणाला आपल्याला लागतोच. त्यामुळे करताना आपण त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून या कुरडया आपल्या फसणार नाहीत आणि वर्षभर व्यवस्थित टिकतील. अशा पद्धतीने व्यवस्थित गहू वाटल्यानंतर तुम्ही पाहू शकता की लालसरपणा बिलकुल गव्हाच्या सालीचा त्यामध्ये उतरलेला नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही गहू वाटायचे आहेत. एकदम हलक्या हाताने गहू वाटायचे आहेत. पल्स मोडवरती गहू वाटा. एकदम मिक्सर फास्ट करू नका. जर तुम्ही मिक्सर फास्ट करून गहू वाटले तर गव्हाच्या सालीचा लालसरपणा त्या चिकामध्ये उतरेल आणि त्यामुळे कुरडईलाही थोडासा लालसरपणा येईल. त्यामुळे वाटताना त्याची विशेष काळजी घ्यायची आहे. त्यानंतर असं पाणी घालून हाताने थोडं थोडं दाबून हे आपण सर्व चीक वेगळा करून घेणार आहोत. अशा पद्धतीने पूर्णपणे गहू वाटून त्यामधील चीक माझा काढून झालेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहतच आहात, मी हा चीक झाकून ठेवला होता पूर्ण रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण या कुरडया करायला घ्यायच्या आहेत. चीक पूर्णपणे खाली बसतो. त्यावरती आपण जे एक्स्ट्राचं पाणी गहू धुण्यासाठी घेतले होते ते वरती तरंगलेलं असतं, ते पाणी आपण बाजूला काढून घ्यायचं आहे आणि फेकून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहत आहात
हा जो खाली राहिलेला आहे तो फक्त गव्हाचा चीक आहे आणि तो थोडासा घट्टसर होतो. नंतर तुम्ही हाताने किंवा चमच्याच्या साहाय्याने तो त्या पातेल्याला चिकटलेला असतो तो काढून घ्यायचा आहे. पूर्णपणे व्यवस्थित अशा प्रकारे सैल करून मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण आता चीक आणि पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं हे पाहणार आहोत. हेही प्रमाण तुम्ही अजिबात चुकवायचं नाही आहे. तर जेवढा चीक असेल तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर या ठिकाणी हे जे मोठं पातेलं दिसत आहे तेवढा माझा पूर्ण चीक भरलेला आहे, तेवढंच मी पाणी घेणार आहे. मी या ठिकाणी 3 किलो गहू भिजत घातले होते. तर अशा प्रकारे त्याचा मोठं पातेलं भर चीक तयार झालेला आहे आणि तेवढंच पातेलं पाणी घेतलेलं आहे. त्याचबरोबर चीक शिजण्यासाठी आणखीन थोडंसं मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि हे जे मोजलेलं पाणी आहे ते या पातेल्यामध्ये गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. पाण्याला पूर्णपणे उकळी येऊ द्यायची आहे. त्याचबरोबर आणखी थोडंसं पाणी मी साईडच्या पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे मीठ तुम्ही चिकामध्येही डायरेक्टली घालू शकता, परंतु मी हे मीठ पाण्यामध्ये घातलेलं आहे. आणि चीक हटण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एखादं लाकडी चमचा किंवा लाकडी चमचा नसेल तर सरळ आपलं जे चपाती करायचं लाटणं असतं ते घ्यायचं आहे. जर तुम्ही स्टीलच्या चमच्याने चीक हटायला गेलात तर हाताला ते सहन होत नाही, हाताला तो चमचा रुततो. त्यामुळे शक्यतो लाकडी चमचा घ्या. लाकडी चमचा नसेल तर अशा पद्धतीने लाटणं घ्या. पाणी उकळल्यानंतर त्यात मीठ घातल्यानंतर अशा प्रकारे एकदम बारीक धार चिकाची सोडायची आहे आणि लाटण्याने सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून चिकाच्या अजिबात गुठल्या झाल्या नाही पाहिजेत. त्याचबरोबर गॅस कमी करायचा आहे आणि पूर्ण जो एक पातेलभर चीक होता तो पूर्ण या पाण्यामध्ये थोडा थोडा करून घालून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर हलवतही राहायचं आहे. त्याचबरोबर कुरडया करण्यासाठी आणखीन एखाद्या महिलेची मदत घ्या. एकटीला कुरडया करणं शक्य नसतं किंवा मग करताना तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात कुरडया करा. एकदम जास्त 4-5 किलो अशा करू नका एकटीला करायच्या असेल तर. अशा प्रकारे पाण्यामध्ये सर्व चीक घालून झालेला आहे आणि आपल्याला हा चीक शिजवायचा आहे. चीक शिजण्यासाठी भरपूर वेळ लागतो. चीक पटकन शिजवायची घाई करायची नाही. गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची आहे. एकदम गॅस हाय करायचा नाही आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्ण चीक घालून झालेला आहे आणि जो चिकाचं पातेलं होतं त्यामध्ये मी अगदी थोडंसं गरम पाणी घालून ते पातेलं धुवून तेही यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे हलवत राहायचं आहे. जर तुम्ही हा चीक जेव्हा आपण शिजायला टाकतो त्यावेळेस व्यवस्थित हलवला नाही किंवा मिक्स केला नाही तर याच्या गुठळ्या तयार होतील आणि नंतर तुम्हाला कुरडया करणं अवघड जाईल. तर एकदम घट्टसर असं शिजल्यानंतर हे होतं. तर अशा पद्धतीने लाटण्याच्या साहाय्याने मी हलवत आहे. सतत हलवल्यामुळे चिकाची गुठळी होणार नाही. त्याचबरोबर पाण्याची आवश्यकता वाटली तर तुम्ही घालू शकता थोडंसं पाणी. ते पण गरम पाणी घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालायचं आहे. एकदम जास्त पाणी घालू नका. सुरुवातीला आपण पाणी मोजून घेतलेलं आहे, चीकही मोजलेला आहे. अगदी थोडंसं पाण्याची नंतर आवश्यकता लागते. अशा पद्धतीने एकदम कडक असा हा चीक तयार होतो आणि चीक शिजण्यासाठी 20 ते 25 मिनटं लागतात. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि थोड्या थोड्या वेळाने हलवत राहायचं आहे. त्याचबरोबर आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता एकदम कडक असा हा चीक झालेला आहे. हलवायला हाताला खूप जड जात आहे. पाणी
एकदम प्रमाणात झालेला आहे आणि आपला चीक व्यवस्थित झाला की कुरडयाही अगदी व्यवस्थित होतात. त्यामुळे चीक शिजवताना व्यवस्थित अशी काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही चीक शिजू दिला नाही तर नंतर जेव्हा तुम्ही कुरडई करता तेव्हा त्याच्या साकळ्या पडतात आणि कुरडया तुटतात. त्यानंतर मी झाकण ठेवलेलं आहे. 10 मिनटं आपल्याला पूर्ण व्यवस्थित झाकण ठेवून हा चीक शिजू द्यायचा आहे. गॅस कमी करायचा आहे. जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर मध्ये झाकण काढून हलवू शकता, परंतु एवढं सारखं हलवण्याची आवश्यकता नसते. एकदा सुरुवातीला पूर्ण गुठळ्या निघाल्या की झाकण ठेवून चीक व्यवस्थित शिजू द्यायचा आहे. दहा मिनिट झाल्यानंतर झाकण काढायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता एक छान अशी वाफ याला आलेली आहे. त्यानंतर आपण हा चीक व्यवस्थित पुन्हा छान लाटण्याच्या साहाय्यानेच मिक्स करायचा आहे. मी ही प्रोसेस व्यवस्थित पूर्ण दाखवत आहे. त्यातूनही मी थोडासा व्हिडिओ कट केलेला आहे जेणेकरून तुम्हाला जास्त कंटाळवाणी प्रोसेस वाटू नये म्हणून. परंतु हा व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कुरडईचा चीक शिजायला भरपूर वेळ लागतो. त्यानंतर पुन्हा मी झाकण काढून हा चीक व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आपल्याला परत हा चीक थोडा वेळ शिजू द्यायचा आहे. सारखा चीक हलवत बसायचं नाही. सुरुवातीला आपण जो गुठळ्या होऊ नये म्हणून एकदम व्यवस्थित छान मिक्स केलेला आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता अजिबात चिकामध्ये एकही गुठळी झालेली नाही. त्यानंतर पुन्हा मी यावरती झाकण ठेवणार आहे. थोडंसं जड झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा थोडासा गॅस स्लो ठेवून एक मस्त दणदणीत एक वाफ काढायची आहे. त्यानंतर आपला चीक शिजलेला आहे. चीक शिजला आहे हे कसं ओळखायचं तर चिकाला एकदम चकाकी आलेली असते. त्याचबरोबर थोडासा पाण्याचा हात घेऊन त्यावरती लावायचा आहे. चीक बिलकुल हाताला चिटकत नसेल तर समजून जायचं आहे की चीक शिजलेला आहे. परंतु चीक एकदम चमक मारतो तेव्हा चीक व्यवस्थित शिजलेला असतो आणि व्यवस्थित घट्ट ठेवायचा आहे. त्यानंतर आपण एका कॉटवरती अशा पद्धतीने स्वच्छ कापड अंथरून घ्यायचं आहे. त्यानंतर हा सोऱ्या तयार करून घ्यायचा आहे. कुरडईचं थाळी त्याला घालायची आहे. अशा प्रकारे मी 2 सोरे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण कुरडया करून घेऊयात. तर अशा पद्धतीने सोऱ्यामध्ये चीक भरायचा आहे. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे एकदम मस्त छान अशा कुरडया करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा कुरडया तयार होत आहेत. त्याचबरोबर कुरडईची थाळी लावताना यामध्ये 2 प्रकारच्या थाळ्या असतात. एक थोडीशी जाडसर असते आणि एक एकदम पातळ तार येण्यासाठी असते. तर मी या ठिकाणी पातळ तार येण्यासाठीची जी थाळी आहे ती वापरलेली आहे. तुम्ही जाड तारेचीही वापरू शकता. अशा प्रकारे सर्व कुरडया तयार झालेल्या आहेत. 3 किलो गव्हामध्ये या ठिकाणी 150 कुरडया तयार झालेल्या आहेत. अशा प्रकारे कुरडया बनवण्याची पद्धत एकदम साधी सोपी अशी आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यात आपण दरवर्षी हा पदार्थ करतोच, परंतु फसू नये म्हणून अशा पद्धतीने केला तर एकदम ॲक्युरेट असा हा तुमचा पदार्थ तयार होईल. 2 दिवस उन्हामध्ये व्यवस्थित कुरडया वाळवायच्या आहेत आणि अशा पद्धतीने एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता एकही कुरडई बिलकुल तुटलेली नाही. आणि आता आपण या कुरडया तळल्यानंतर कशा होतात, दुपटीपेक्षाही जास्त फुलतात की नाही हे आता तुम्हीच मला सांगणार आहे. अशा प्रकारे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि कुरडई तेलात घातलेली आहे. तेल एकदम कडकडीत गरम करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता कुरडई दुपटीपेक्षा जास्त फुललेली आहे. आणखीही मी
2-4 कुरडया तुम्हाला तळून दाखवत आहे. एकदम छान आणि खायलाही तितकीच टेस्टी ही कुरडई लागते. तर तुम्हीही अशा पद्धतीने कुरडई घरी नक्की करा. तुम्हाला ही खूप आवडेल. बनवायलाही एकदम सोपी अशी ही पद्धत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जर आजचा हा कुरडयांचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि थोडाफार यूजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा नवीन व्हिडिओ बरोबर. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.